सिंपल याचं पण एक स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर काय आपण बघणार आहे, फक्त हे लोड होऊ दे. फंक्शन मध्ये जाऊ आपण. हे पण एंड ऑफ द डे काय तयार करतं, एक फंक्शनच तयार करतं, ज्याला की आपण म्हणतो रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. ठीक आहे, काय करतं ते तयार करतं. आता लॅम्बडाचा सिंटॅक्स इथं लिहितोय. ठीक आहे, इथं नेम द्यायचं फंक्शनचं. काय येतं? फंक्शन नेम. ठीक आहे, फंक्शन झालं. हा, काय येतं इथं? फंक्शनचं आपलं जे पण आहे त्याचं नेम इक्वल्स टू काय येणार इथं? इक्वल्स टू लॅम्बडा. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर इथं लॅम्बडा लिहिल्यानंतर काय येणार इथं? आर्ग्युमेंट. काय येणार? आर्ग्युमेंट. अँड देन आर्ग्युमेंट झाल्यानंतर इथं येणार एक्सप्रेशन. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे मॅथमॅटिक्स जे परफॉर्म करायचे ते. ठीक आहे, मग आर्ग्युमेंट काय, हे सिंपल सिंटॅक्स तर समजलंय. काय पहिले काय येणार? आपलं जे पण फंक्शन तयार करायचं त्याचं नाव. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? लॅम्बडा वर्ड. ठीक आहे, वर्ड नंतर काय? आर्ग्युमेंट. आणि आर्ग्युमेंट नंतर काय? एक्सप्रेशन. आता याचं सिंपल आपण तयार करू ऍडचं, जे आपण वरती तयार केलं होतं. बट आता हे कोड आहे का? नाहीये. हे काय सिंपल की एक टेक्स्ट मेसेज आहे. आता काय येतो? टेक्स्ट मेसेज. कधी हा कोड मध्ये कन्वर्ट होणार? जेव्हा मी त्याला काय करणार? रन करणार. ठीक आहे, आणि हे कशासाठी केलं जातं? मेमरी मॅनेजमेंटसाठी. कशासाठी केलं जातं? मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे, सिंपल. आता जाऊ थोडस अजून पुढे. आता इथे मी एक फंक्शन तयार करतो, ऍड न्यू. काय नावाचं फंक्शन तयार केलंय मी? ऍड न्यू. इथे यूज करतोय मी लॅम्बडा. काय यूज करतोय? लॅम्बडा. मग माझे आर्ग्युमेंट काय असणार आहे? मला काय करायचंय? दोन गोष्टीची ऍडिशन करायची. मग मी इथे घेणार ए प्लस. ए प्लस किती इनपुट घेणार? दोन. ए कॉमा बी अँड देन कोलन. आणि मग आता त्या इनपुट सोबत मला काय करायचं? ए प्लस बी. हे काय करायचं तिथे मला? परफॉर्म करायचं. अँड देन शिफ्ट इंटर. झालंय तयार. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं? एक्सप्रेशन. काय झालं हे? सॉरी, हे लास्टचं एक्सप्रेशन, आणि हे काय झालं? आर्ग्युमेंट. ठीक आहे, हे लॅम्बडा फंक्शन आणि फंक्शन नेम. याला यूज कसं करणार आपण? सिंपल प्रिंट. काय करतोय मी? प्रिंट ऍड न्यू. ठीक आहे, आणि इन ब्रॅकेट एक देतोय 2, दुसरं देतोय 7. ठीक आहे, आला आन्सर 9. समजलंय? आता तुम्ही मला सांगा. ठीक आहे, मला तयार करायचंय की जो नंबर आहे तो इव्हन आहे का ऑड आहे. मग कसं तयार करणार सांगा? काय लॉजिक लावणार? काय लॉजिक लावणार त्याला? नंबर जो दिलाय तो इव्हन आहे का ऑड आहे? कसं करणार? बरं, लॉजिक सांगा की इव्हन नंबर आपण कसा डिटेक्ट करतो? मागच्या वेळेस केलं होता. डिवायडेड बाय 2. रिमाइंडर काय आला पाहिजे? 0. मग सिंपल इथे घेऊ आपण इज इव्हन. काय फंक्शन घेऊ? इव्हन. आणि देन त्याच्यानंतर काय करणार आपण? इक्वल्स टू. ठीक आहे, आता इक्वल्स टू मध्ये काय करायचं आपल्याला सांगा? इथं लॅम्बडा. काय घेणार आपण? लॅम्बडा. आता लॅम्बडा मध्ये आपण काय घेतो? पहिली आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट मध्ये किती इनपुट घेणार? एक. आणि देन त्याच्यानंतर ते इनपुट जे घेतोय त्याला काय असलं पाहिजे? त्याचं रिमाइंडर जेव्हा येईल ते किती आलं पाहिजे? इक्वल्स टू 0. ठीक आहे, समज जर का हे इक्वल्स टू 0 आला तर काय येणार? ट्रू. काय येणार? ट्रू. अदरवाईज काय येणार? फॉल्स. म्हणजे आउटपुट कशात येणार? बुलियन मध्ये. कशामध्ये येणार? बुलियन मध्ये. जसं की मला काय करतो? शिफ्ट इंटर. ठीक आहे, शिफ्ट इंटर केल्यानंतर आता मला काय करायचंय? इथं चेक करायचंय. मग मी सिंपल काय करणार? प्रिंट. काय चेक करणार? प्रिंट इज इव्हन. ठीक आहे, अँड देन इन ब्रॅकेट मी करतोय 8 ला. काय आलंय? ट्रू. आणि देन जर का मी इथं करतोय 9 तर काय येतंय? फॉल्स. समजलंय? इथे जर का कंडिशन चेंज केली तर आन्सर माझं काय होईल? चेंज होईल. ठीक आहे, आता मला सांगा, जर का मला याच्या जोडचं उलट ऑडचं करायचं असेल तर कसं करणार? इज ऑड इक्वल्स टू लॅम्बडा वाय एक्सप्रेशन. काय आता?
वाय पर्सेंटेज मॉड्युलस, हा, टू नॉट इक्वल्स टू, डबल इक्वल्स टू नाही, ठीक आहे, नॉट इक्वल्स टू 0, ठीक आहे. अँड देन शिफ्ट इंटर, आणि देन काय करणार तुम्ही ते प्रिंट, प्रिंट करायचंय मला इज ऑड, ठीक आहे. अँड देन त्याच्यामध्ये मला लिहायचंय 9 लिहिला, काय आलं, ट्रू. समजलं की कसे आपण जे आहे ते फंक्शन बनवू शकतो. मग याच्याच थ्रू तुमचे ऍड वगैरे जे फंक्शन, अपेंड वगैरे जे फंक्शन आहेत ते बनलेले आहेत, ठीक आहे, एक्सटेंड वगैरे, म्हणजे याच्या थ्रू नाही बनले पण तुम्ही बनवू शकता त्याचं, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, लॅमडावरती 2 ऑपरेशन्स परफॉर्म करा, इव्हन आणि ऑड, ठीक आहे, याचं फंक्शन तयार करा, ठीक आहे. तुम्हाला नॉर्मल फंक्शन जरी करायचे तरी तुम्ही करू शकता, बट एक्सप्रेशन रिलेटेड जेही मॅथमॅटिक्स रिलेटेड फंक्शन्स असतील ते शक्यतो लॅमडाने लिहायचे तुम्हाला, ठीक आहे. आता जाऊ आपण पुढे, पण लॅमडा समजलंय कसं काम करतं. हा, तर आता येणारे, चालतं ना, बट लॅमडा लिहावं लागतं तिथं, इकडचं ना. हा, तिथं काही लिहिलं तरी चालतं, ते आपल्यावरती येतो, एक व्हेरिएबलच आहे, काय तो व्हेरिएबल, ठीक आहे, तो चालतो, बट तो फंक्शन बनतोय, काय बनतोय तो, फंक्शन बनतोय, ठीक आहे. आता बघा, आता येणारे अपकमिंग टॉपिक्स कोणते कोणते आहेत त्याच्यावरती आता आपण काय करू, डिस्कस करू, आणि देन उद्याचं लेक्चर काय ठेवायचंय ते पण तुम्हीच ठरवताल. आता बघा, तुमचं बेसिक जे तिथं संपलेलं आहे, काय झालेलं आहे, बेसिक तुमचं इथं आता संपलेलं आहे. आता बेसिक मध्ये, ठीक आहे, कोणत्याही टॉपिक मध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर मला आता सांगा. आता हे जे बेसिक आहे, ठीक आहे, हे संपल्यानंतर ना तुमच्यावरती आहे की तुम्हाला उप्स शिकून, ठीक आहे, उप्स शिकून तुम्ही काय करू शकता, डेव्हलपमेंट साईडला जाऊ शकता. कोणत्या साईडला जाऊ शकता, डेव्हलपमेंट. बट तुम्ही आता चूज केलंय, तुम्ही जर का डेटा सायन्सचे स्टुडंट आहे, ठीक आहे, तर तुम्ही शक्य त्याचा विचार करणं बंद करा. ते काय करायचं, त्याचा विचार करणं आता बंद करायचं, ठीक आहे. फोकस पूर्ण जे आहे ते पायथॉन डीए वरती करायचं, ठीक आहे. आणि जे फक्त डीए चे स्टुडंट आहेत त्यांनी डीए झाल्यानंतर ना कन्सिडर करायचं की उप शिकायचंय, उप शिकल्यानंतर ना डेव्हलपमेंट साईडला एंटर करायचंय, ठीक आहे, किंवा डीए शिकल्यानंतर डेटा सायन्सला एंटर करायचंय, ठीक आहे. म्हणजे कोणतं तरी स्ट्रॉंग कोडिंग मध्ये काय करायचं, करिअर करायचंय. बट ज्यांना माझ्याकडनं कोडिंग, ठीक आहे, 10 पैकी 8, 10 पैकी 9 आणि 10 पैकी 10 हे समजलंय, आणि ते डेटा सायन्सचे पण स्टुडंट नाहीयेत, आणि ठीक आहे की ते डेटा सायन्सचे स्टुडंटच नाहीयेत, ते फक्त डीए चे स्टुडंट आहेत, आणि त्यांना असं वाटतं की माझं जे पायथॉन झालेलं आहे ते ह्या लेवलचं झालेलं आहे की मी स्वतःला एवढं रेट करू शकतो पायथॉन मध्ये, जेवढंही झालंय तेवढ्याला, ठीक आहे. तर मी त्यांना सांगतो की त्यांनी एकतर डेव्हलपमेंटला जावा, ठीक आहे, किंवा डेटा सायन्सला कंटिन्यू करा. कारण का जर का तुम्ही इथंच स्टॉप करताल तुमची जर्नी, तर तुम्हाला याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या, ठीक आहे, इंटरव्ह्यूज मध्ये, ठीक आहे, किंवा रेग्युलर तुम्ही जर का जॉबला लागला ऍज अ डेटा अनालिस्ट, तर तुम्हाला याचा जास्त यूज होणार नाहीये. तुमचा कॉन्फिडन्स हाय असेल की तुम्हाला कोडिंग येतं, ठीक आहे, तुमचे इंटरव्ह्यू पण निघतील याच्यावरती, बट तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन रिअल वर्ल्ड मध्ये खूप कमी करताल, ठीक आहे. बट तुम्हाला जर का पायथॉन मध्ये जर का चांगलं काम करायचं आहे, तर तुम्ही काय करा, प्रेफर करा की याच्यातच पुढे कंटिन्यू करायचं, ठीक आहे. एकतर डेटा सायन्स मध्ये जावा, आणि ह्याने काय होईल, तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण वाढतील, जिथे तुम्ही एका जॉबला अप्लाय करताय तिथं अजून 3-4 जॉबला एक्स्ट्रा अप्लाय करतात. कारण की डीए तुम्हाला किती जॉबसाठी इलिजिबल करतं, 4 जॉबसाठी. किती जॉबसाठी, 4, ठीक आहे. एमआयएस अनालिस्ट, एसक्यूएल डेव्हलपर, पॉवर बीआय डेव्हलपर आणि डेटा अनालिस्ट, ठीक आहे. डेटा अनालिस्ट त्यालाच म्हणतो आपण ज्याला सगळे टूल्स येतात डेटा रिलेटेड, ठीक आहे. डेटा अनालिस्ट त्याला नाही म्हणत ज्याला फक्त एक्सेल आणि पॉवर बीआय येतं, ठीक आहे. त्याचे सेपरेट जॉब आहेत. जर का एक्सेल वर काम करतो त्याला एमआयएस अनालिस्ट म्हणतात, पॉवर बीआय वरती करतोय तर पॉवर बीआय डेव्हलपर म्हणतात, डेटा अनालिस्ट नाही म्हणत त्याला, ठीक आहे. एसक्यूएल वर काम करतोय तर एसक्यूएल डेव्हलपर म्हणतात, ठीक आहे, किंवा डेटा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतात त्याला. बट जर का आपण काम करतोय सगळ्याच टूलवरती, जर का आपल्याला सांगितलं डेटा रिलेटेड काम, तर सगळं आपण कोणत्याही टूलवरती कम्फर्टेबल आहे करायला, तर त्याला डेटा अनालिस्ट म्हटलं जातं, ठीक आहे. मग ही एक सेपरेट वेकेन्सी असते, ठीक आहे. मग हे सोडून जर का तुम्ही डेटा सायन्समध्ये एंटर करताय, आता जर का डेव्हलपमेंट साईडला गेला तर तुम्हाला माहिती आहे फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर, ठीक आहे, एपीआय डेव्हलपर, तुम्ही हे सगळे जे आहेत ते जॉब्स अचीव्ह करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर ना जेवढे पण त्याच्यामध्ये आहेत ते सगळ्या फील्ड्स तुमच्यासाठीच आहेत. मग सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पण तुम्ही लागू शकता, ठीक आहे. मग इकडे डेटा सायन्समध्ये आल्यानंतर ना काय डेसिग्नेशन आहे, जसं की इकडे गेल्यानंतर ना सगळं डेव्हलपमेंटचं रिलेटेड होतंय. मग इथेही तुम्ही जे आहे डेटा सायन्समध्ये पहिला जॉब असतो मशीन लर्निंग इंजिनियर, दुसरा आहे तो डीप लर्निंग इंजिनियर, कम्प्युटर विजन, ठीक आहे. कम्प्युटर विजन मध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. त्याच्यानंतर नाही तर डेटा अॅनोटेशन, ठीक आहे, डेटा अॅनोटेशन पण याच्यातच येतं, ठीक आहे, जर का तुम्हाला थोडंफार कम्प्युटर विजन बद्दल माहिती आहे तर, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही तर जेन एआय इंजिनियर, जर का ज्यांचं जनरेटिव्ह एआय आहे त्यांचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही तर एआय एम एल इंजिनियर, ठीक आहे, फक्त एआय इंजिनियर. त्याच्यानंतर एआय डेव्हलपर,
ठीक आहे. त्याच्यानंतर ना मॉडेल मॉडेल तर नाही, बट एवढे जे आहेत ते व्हॅकन्सीज याच्यामध्ये येतात. ठीक आहे. जवळपास इकडे तुम्हाला आरामात डेटा सायन्समध्ये 6+ जॉबला, डेटा सायन्स प्लस जेन बोलतोय मी. ठीक आहे. 6+ जॉबला तुम्ही काय होतं इथं इलिजिबल होता, आणि हे प्लस याचे 4 जॉब, असे तुम्हाला 10 जॉब्स मिळतात. ठीक आहे. 10 जॉबला तुम्ही काय होता, अप्लाय करायला इलिजिबल होता. ठीक आहे. सिम्पल. आता तुम्ही असं आहे का की फक्त डेटा सायंटिस्टलाच अप्लाय करणार इथं? नाही. आणि डेटा अनालिस्टला इथं 2 जॉब आहेत का? नाही आहेत. त्याच्यामध्ये एवढे सब जॉब्स आहेत. ठीक आहे. 10च्या आसपास. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तर मी अजून ते, आणि ह्याच्यामध्ये कुणीच जर का डेटा ऑपरेटर वगैरे म्हणून शक्यतो इनिशियल फेजला लागू नका बॅक ऑफिसला. ठीक आहे. जर का तुमचा पूर्ण कोर्स कंप्लीट झाला तर बॅक ऑफिसला काम नका करू. ठीक आहे. समजलं? जर का तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, ठीक आहे, म्हणजे नॉर्मल की कसं वर्किंग चालतं कंपनीमध्ये, तर इन कोर्स बॅक ऑफिसचं काम तुम्ही करता करता कोर्स करू शकता. ठीक आहे. बट आता तर मी म्हणतो की जर का पायथॉन चालू आहे तर पूर्ण फोकस इथं करा. कारण का तुम्हाला सांगतो, जर का तुमचं काम कोडिंग मध्ये असेल तर तुम्हाला पॅकेज जे आहे ते जास्त भेटतं. अदरवाईज तुम्हाला जर का जास्त पॅकेज पाहिजे तर तुम्हाला पॉवर बीआय डेव्हलपरवरती फोकस करावं लागेल किंवा एसक्यूएल डेव्हलपरवरती फोकस करावं लागेल. ठीक आहे. एमआयएस वरती का नाही करावं लागणार फोकस? कारण की जे एमआयएस वरती स्पेंड करतात ते पूर्ण स्टार्टअप असतात, मिड लेवल असतात, एमएनसी नसतात. समजलंय? ठीक आहे. एमएनसी फक्त एक्सेलचा यूज डेटा याच्यासाठी करते, एंट्रीसाठी करते, बेसिक शीट मॅनेज करण्यासाठी करते. ते पूर्ण काम एसक्यूएल वरती मॅनेज करते. ठीक आहे. बट जे नवीन नवीन लॉन्च कंपनीज असतात, आपले आपले प्रोडक्ट्स जे आहेत ते मार्केटमध्ये लॉन्च करतात. ठीक आहे. त्यांना माहिती की आपले सेल्स जे आहेत ते फक्त हजारामध्ये होणार आहेत. ठीक आहे. लाखोमध्ये तर जाणार नाहीयेत. ठीक आहे. लाखोमध्ये जर का सेल करायचे असेल तर लाखोमध्ये प्रोडक्शन पण झालं पाहिजे. ठीक आहे. एखादी कंपनी जर का समजा एखादा स्मार्टफोन आहे, ठीक आहे, जरी का रिअलमी जरी का आपण कंपनी घेतली, कन्सिडर केली, ठीक आहे, तर रिअलमीचे स्मार्टफोन एका ब्रँडची कंपनी किती मॅन्युफॅक्चरिंग करू शकते? जर का आपण फ्लिपकार्टवरती जर का मला टाकायचे, ठीक आहे, सेल करायला, तर मी एक मॉडेल घ्या, समजा आता रिअलमी 10 नावाचा मी एक फोन तयार केला. मग मी किती युनिट्स त्याचे तयार करेल ते पण पाहिजे, प्रत्येक कलर्समध्ये पण तयार करायचे आहेत मला प्लस. ठीक आहे. तर मी जास्तीत जास्त प्रत्येक कलरचे 10,000 युनिट काय करेल, मी फ्लिपकार्टला टाकेल. कारण का बघा, इनिशियल फेजमध्ये जेव्हा रिअलमी, विवो ठीक आहे, विवो सगळीकडे ऑपरेट करत होतं, पण रिअलमी म्हणा, त्याच्यानंतर पोको म्हणा, हे फक्त ऑनलाईन अवेलेबल होते फोन. ठीक आहे. ऑफलाईन मार्केटमध्ये ते नव्हते. फक्त आपल्याला जर का त्याची गेमिंग व्हर्जन मागवायची असेल तर आपल्याला फ्लिपकार्टवरून, जसं की इन्फिनिक्स वगैरे झाले, ठीक आहे, तरी आपण काय करायचं, ऑनलाईन मागवायचं. मग ते ऑनलाईन, ते ऑफलाईन मार्केटिंग करतात आहेत का? नाही, ते फक्त ई कॉमर्स वेबसाईट्समध्ये होते. ठीक आहे. मग सिंपल ते किती युनिट्स तयार करायचे, असं आहे का मग ते लाखो युनिट्स तयार करून ठेवतात? नाही. ते फक्त 15-15, 20-20 हजारच ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. प्रत्येक कलरचे फक्त ते काय करतात, स्टोअर करतात. पण त्यांना माहिती आहे की आपला जो डेटा आहे तो 2 लाखाच्या आसपास आहे. किती लाखाच्या आसपास आहे? 2 लाख. ठीक आहे. बट ती कंपनी मोठी म्हणून एसक्यूएलचा यूज करतात. ठीक आहे. तरी पण त्याचा डेटा जो आहे तो एक्सेल शीटमध्येच मॅनेज केला जातो. जे पण त्यांना फ्लिपकार्ट, रिअलमी वाल्यांना त्याच्या सेल्सचा जो डेटा पाठवतो, ठीक आहे, एक फ्लिपकार्ट काय त्यांच्यासाठी एक ब्रोकर आहे. काय आहे? ब्रोकर, जो की फक्त त्यांचं ऍडव्हर्टाईजचं काम करतोय. ठीक आहे. असं नाही की फ्लिपकार्टचं स्वतःच रिअलमी कंपनी आहे, असं नाहीये. रिअलमी कंपनी काय करते, फक्त त्यांचं एक ऍफिलेट घेत आहे. काय घेत आहे? ऍफिलेट, की त्याच्यावरती ते त्याचं प्रोडक्ट काय करते, सेल करते. मग जे पण सेलिंग चालू आहे त्याचा हिशोब रिअलमी वाल्यांना मिळाला पाहिजे. मग तो जो हिशोब दिला जातो तो एक्सेल फाईलमध्ये दिला जातो. कशामध्ये दिला जातो? एक्सेल फाईल. की डेलीचे किती प्रोडक्ट सेल झाले, वीकलीचे किती झाले. ठीक आहे. मग डेलीचा ते डेली डेटा पाठवतच राहतो तुम्हाला. तुम्ही काय करू शकता, डेली डेटा जाऊन काय करू शकता, एंड ऑफ द डे ला डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही बँकेचं स्टेटमेंट डाउनलोड करता. एक्सेलमध्ये डेटा आला. ठीक आहे. हे तुम्हाला थोडंफार इम्पॉर्टंट आहे समजणं. ठीक आहे. तुमच्याकडे डेटा आला समजा एक्सेलमध्ये. ठीक आहे. फ्लिपकार्टने तुम्हाला डेटा दिला, तुमचा डेटा आला एक्सेलमध्ये. आता एक्सेलमध्ये आल्यानंतर हा कशाचा डेटा आहे? डे 1चा डेटा आहे. आता तुम्हाला अपडेट कुठं करावा लागतो? वीकली रिपोर्टमध्ये, मंथली रिपोर्टमध्ये, ठीक आहे, आणि इयरली रिपोर्टमध्ये, असे 3 रिपोर्ट असतात. तिथे मॅनेज करायला लागतो आणि डेली रिपोर्ट पण असतो. आता हे जे मॅनेज डेटा आहे, आता मला माहिती की रिअलमीचे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. ज्याची जर का कॉस्टिंग म्हटलं तर रोजच रोज माहिती की एक 10-1 हजाराच्या आसपास चालले. मग सिक्युरिटी त्यासाठी काय करते, मॅटर करते. मग हे काय करतात, हा जो डेटा आहे तो पुश करतात. काय करतात? पुश. पुश कुठं करतात? तर एसक्यूएल वरती. म्हणजे इथं काय मिळतं ना, सिक्युरिटी मिळते. ठीक आहे. मग कारण का इथं जर का फ्लिपकार्ट त्यांना पाठवतं तर ते कस्टमरच्या ऍड्रेस पासून सगळं पाठवतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जर का मला व्हिज्युअलायझेशनला डेटा न्यायचा आहे तर मी त्याच्यासोबत ऍड्रेस वगैरे नाही नेऊ शकत. ठीक आहे. कस्टमरचं जे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याचा जे पण जीमेल वगैरे आहे, हे असतात कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता डीलरवरती की तो ती विकतोय का ठेवतोय. ठीक आहे. बट जर का डेटा विकताना जर का सापडलं कोण ज्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे तर लिगल केस पण होतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे कंपनी जे आहे ते डेटाला काय करते, प्रायव्हेट ठेवते, तरी डेटा काय होतो, सेल होतो. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना ह्याला एसक्यूएल मध्ये ठेवल्यानंतर ना मग व्हिज्युअलायझेशनसाठी याला पॉवर बीआय मध्ये नेलं जातं. कशामध्ये नेलं जातं? पॉवर बीआय. आता समजा की मी माझा स्वतःचा स्मार्टफोन तयार केला आणि त्या स्मार्टफोनला नाव दिलं युव्ही. काय नाव दिलं?
युवी. आता मला फक्त मी ऑपरेट करणार तर ऑल ओव्हर इंडिया करणार. ठीक आहे, आता माझा स्टार्टअप आहे, तर मी जास्तीत जास्त 1,000 फोन बनवले. किती बनवले युवीचे? 1,000 फोन. ठीक आहे. आता 1,000 फोन, मला माहिती की माझा डेटा आता लाखोमध्ये जनरेट होणार आहे का? नाही, हजारामध्येच होणार आहे. ठीक आहे. आणि मला प्रत्येक फोनची डिटेल मॅटर करते, प्रत्येक रिव्ह्यू मला काय करतोय, मॅटर करतोय. मग मी सिंपल काय करणार, त्याला एक्सेलमध्येच मेंटेन करणार, एक्सेलमध्येच काय करणार, त्याला व्हिज्युअलाइज करणार. कारण का जर का 1,000 बनवले तर पहिल्या दिवशी 1,000 जाणार आहेत का? नाही. 50 जातील, 70 जातील, पण मला समजेल तरी की कस्टमर कोणत्या रिजन मधून जास्त परचेस करते, कोणत्या सिटी मधले आज आलेले आहेत माझ्याकडे, त्यांचा एज काय आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी काय करतील, मला मॅटर करतील. जर का मला समजलं की 24 ते 25 एज मधले जे पर्सन्स आहेत, जे जास्त माझा स्मार्टफोन घेतात आहेत. ठीक आहे, मग ही माझ्यासाठी इन्साइट्स आहे. मग 24 ते 25 वयातले मला मुलं भेटतील कुठं? मास्टर्सला वगैरे असतील. ठीक आहे, मग मी त्यांच्या साईडला कुठेतरी ते जे बघतात व्हिडिओज वगैरे, तिथे काय करेल, त्याची ऍडव्हर्टाईज करेल. समजलं? हा, आता जाऊ आपण अजून थोडंसं पुढे. नंपाय. स्टार्टिंग कशापासून करणार आहे आपण? नंपाय पासून करणार आहे. आता नंपाई मध्ये काय काय होतं ते सांगतो. नंपाई मी जेव्हा स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं, त्याच्यामध्ये सांगा की काय काय करतो आपण. नंपाईचा फुल फॉर्म काय सांगितलं होता? न्यूमेरिक पायथॉन. आणि यूज का होता? न्यूमेरिक ऑपरेशन करण्यासाठी. पण न्यूमेरिक ऑपरेशन मध्ये पण मी सांगितलं होतं, एक वर्ड सांगितलं होता, नंपाई यूज फॉर सायंटिफिक कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कुठं कुठे यूज होता याचा? कुठे कुठं सांगा. स्पेस सायन्स मध्ये कुठे होतो? स्पेस सायन्स मध्ये होतो, क्वांटम फिजिक्स मध्ये होतो. ठीक आहे, डीए मध्ये होतो, डेटा सायन्स मध्ये होतो, एजेंटिक मध्ये होतो, आणि जेन मध्ये पण होतो. नंपाय तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर ना पांडाज. ठीक आहे, काय शिकणार आहे आपण? पांडाज. नंपायचा शॉर्ट फॉर्म आहे एनपी. काय आहे? एनपी. ह्याला तुम्ही कस्टमाइज करू शकता, काही टाकू शकता. बट जे पण यूज करतात ते काय यूज करतात? एनपी. कारण का तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करताय, त्या प्रोजेक्टवरती 6 महिन्यानंतर दुसरं कोणतरी काम करणार आहे. जर का त्याला तुमच्या शॉर्टकट कीज काय ठेवल्यात ते अंडरस्टँड करायला 2 महिने लागतील. त्याच्यामुळे काय केलेलं आहे, एनपी सगळेजण काय करतात, नंपायला डिनोट करतात. ठीक आहे. पांडाज. पांडाजला आहे पीडी. आता कोण सांगते पांडाज काय यूज करतो आपण? नंपाईला दिवस किती लागणार आहेत ते सांगतो. नंपाईला दिवस लागतात 2. ठीक आहे, किती दिवस लागतात? 2 दिवस नंपायला लागतात फक्त. पांडाजचं सांगतो मी तुम्हाला. आता पांडाज काय यूज होतं सांगा. हम्म. ऍडचं ऑपरेशन. अजून पांडाज ही खूप इम्पॉर्टंट लायब्ररी, डेटा सायंटिस्ट साठी पण. आणि डीए साठी तर इम्पॉर्टंटच आहे. डेटा क्लिनिंगसाठी. कशासाठी यूज होतो त्याचा? डेटा क्लिनिंगसाठी. मग डेटा क्लिनिंग मध्ये तुमच्या माइंडमध्ये जे पण थॉट येतात आणि जे येत पण नाहीत ते सगळं हे करतं. ठीक आहे. जे तुमच्या मनामध्ये येते की डेटामध्ये हे ऑपरेशन झालं पाहिजे, तर ते पायथॉन मधून होतं. कोणतेही अनदर टूल मधून नको होऊ दे, पॉवर क्वेरी मधून नको होऊ दे, कशामधूनही नको होऊ दे. पांडाज ते ऑपरेशन जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. जर का नसेल होत तर तुम्हाला ऑप्शन दिलाय डेफ. स्वतःचं फंक्शन क्रिएट करा, स्वतःचं लॉजिक ह्याच्यात पास करा, आणि त्या लॉजिकच्या बेसिसवरती काय करा, ते परफॉर्म करा. ठीक आहे. मग सिम्पल जे आहे त्याच्यामुळे पांडाज जे आहे ते यूज केलं जातं. तुम्हाला कोणताही डेटा लोड करायचा आहे, ठीक आहे, पांडाजचं यूज करतात. ठीक आहे. कोणत्याही डेटाचं कनेक्शन करायचंय, पाईपलाईन यूज करायचे, मिडलला तुम्हाला असं सॉफ्टवेअर बसवायचं आहे जो डेटा क्लीन करून दुसरीकडे स्टोअर करेल, पांडाजचा यूज होतो. कशाचा यूज होतो? पांडाजचा. ठीक आहे. त्यामुळे पांडाज जे आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं मोठ्या मोठ्या ऍप्लिकेशन्स मध्ये पण. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना आपल्याला नेक्स्ट इथं मग तुम्हाला डेटा फिल्टर कसं करायचं ते पण शिकवणार. डेटा फिल्टर म्हणजे काय, तुम्ही एसक्यूएल मध्ये क्वेरी लिहिल्या होत्या, इथे पण आपण क्वेरीज लिहितो. ठीक आहे. जर का तुम्हाला सांगितलं की स्पेसिफिक रिजनच्या गोष्टी बाहेर काढा, ज्यांचा एज 18 पेक्षा जास्त आहे त्यांचे डिटेल्स द्या, 18 पेक्षा कमी आहे त्यांच्या डिटेल्स द्या. ठीक आहे. तुमच्या काही कंडिशन्स असतील त्याच डिटेल तुम्हाला फक्त हवे आहेत. हे का होतं? कारण का तुम्हाला सॅम्पल्स बाहेर काढायचे असतात. काय बाहेर काढायचे असतात? सॅम्पल. मग जसं तुम्हाला सॅम्पल बाहेर काढायचं आहे, मग सॅम्पल बाहेर काढताना तुम्हाला व्हिज्युअलाइज पण करणार आहे. मग समजा की मला इथे दिसतंय की माझा पूर्ण डेटा इथं आहे. ठीक आहे. आणि हे एज स्टार्ट होते 18 पासून ते 35 पर्यंत. आणि इथे एज दिसतंय मला, इथे 4-5 डॉट दिसतात आहेत. मग मला इथे इझिली दिसतंय की हे 40-45च्या रेंजमध्ये. मग मला काउंट करायचं की डॉट किती आहेत. मग तुम्ही आता ग्राफवर मोजणार आहे का 1 2 3 4? नाही, तुम्हाला एक काउंट पाहिजे त्याचा. मग मला इझिली समजतं की 35 पेक्षा जास्त जे असतील ते सगळे डॉट्स आहेत. मग तुम्ही त्याची क्वेरी कशी लिहिणार? आणि आलेल्या आउटपुटला काय कन्सिडर करणार तुम्ही? आउटलायर. काय कन्सिडर करणार? आउटलायर. मग हे आउटलायरचा डेटा पण तुम्हाला लागतो की हे आउटलायर्स तेवढे. ठीक आहे. किंवा जर का एखादा कोण वेगळीच ऍक्टिव्हिटी करत असेल डेटामध्ये, दिसतंय की हा काहीतरी वेगळंच आहे, ठीक आहे, किंवा याचं मिसमॅच होतोय डेटा,
मग त्याचे डिटेल्स तुम्ही, हा मिसमॅच कोणाचा होतोय डेटा हे पॉईंट मध्ये झूम करून समजणार आहे का आपल्याला? नाही. आपल्याला ह्याचे डिटेल्स त्यांना द्यावा लागणार की हा कोण आहे पर्सन. मग ते डिटेल्स कशा देणार तुम्ही? मग ते पण तुम्हाला शिकवलं जाणार स्टॅटिस्टिक मध्ये. कशामध्ये? स्टॅटिस्टिक. बट त्याच्या आधी तुमचं डेटा फिल्टरिंग इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्ये तुमचे लॉजिकल ऑपरेटर पण काय केले जातात? कव्हर केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना जेवढी फंक्शन्स आहेत सगळे याच्यामध्ये काय करतो आपण? कव्हर करतो. आणि देन त्याच्यानंतर ना अल्टर कमांड शिकलाय तुम्ही. ठीक आहे. कशामध्ये होतं? एसक्यूएल. मग याच्यामध्ये पण आपण काय करणार आहे? बेसिक अल्टर कमांडचं पण एक लेक्चर घेणार आहे. डेटा क्लिनिंग मध्ये पण होतं आणि अगेन अल्टर मध्ये पण होतं. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ना मॅटप्लॉटलिब स्टार्ट होतं तुमचं. आता मॅटप्लॉटलिब मध्ये काय करतो आपण सांगा? डेटा व्हिज्युअलायझेशन. बट मी सांगितलं होतं की मेन पर्पज डेटा व्हिज्युअलायझेशन काय आहे? चार्ट कस्टमायझेशन. कशासाठी यूज करतो आपण? चार्ट कस्टमाइज करण्यासाठी. आणि एस चा यूज करतो आपण डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी. समजलंय? चार्टला कस्टमाइज करणं म्हणजे काय काय येतं? चार्टचं नाव चेंज करणं, ठीक आहे, बॅकग्राऊंडचं कलर चेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? मॅटप्लॉटलिब मध्ये येतात. सिबन मध्ये आपण काय करतो? डेटाला कमीत कमी कोडमध्ये काय करतो? व्हिज्युअलाइज करतो. आता ह्याला किती दिवस लागतात ते सांगतो. याला लागतात 4 दिवस. किती दिवस लागतात? 4 दिवस. याला 1 दिवस, याला 1 दिवस. आणि जर का कधी कधी तुमचं नशीब चांगलं असेल तर दोघांना पण एकच दिवस. किती दिवस? एकच दिवस. ठीक आहे. कारण का आपल्याला प्रोजेक्टमध्ये पण अगेन यूज करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत, पहिलं तुम्हाला इंडिव्हिज्युअल शिकवलं जाणार. ठीक आहे. पाथ कसं राहणार ते सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट जास्त दिवस तर आपण इथं स्पेंड करतो. 4 दिवस किंवा 5 दिवस किंवा 6 दिवस पण लागतात पांडाजला. ठीक आहे, संपायला. ठीक आहे. जर का आपण चांगलं रेग्युलर चाललंय तर 4 दिवस. ठीक आहे. तुमचं स्पीड थोडीशी स्लो आहे तर 6 दिवस. ठीक आहे. ऍव्हरेज आहे तर 5 दिवस तर लागतात. लेक्चर कसं चालतं ते सांगतो. पहिलं शिकतो आपण आता नंपाई मध्ये 1D ॲरे. काय शिकतो? 1D ॲरे. हाऊ टू क्रिएट ॲरे. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ना आपण शिकतो की 1D ॲरे, 2D ॲरे, 3D ॲरे. मग त्याच्यावरती शिकतो आपण बेसिक ऑपरेशन जसं की स्लायसिंग वगैरे आपलं. ठीक आहे. ते झाल्यानंतर ना आपण डिफरन्स शिकतो लिस्टमध्ये आणि ॲरेमध्ये काय. त्याच्यानंतर ना शिकतो आपण की ॲग्रिगेट फंक्शन आपण कशी यूज करणार आहे. ठीक आहे. ॲग्रिगेट फंक्शन झाल्यानंतर ना तुमचे जे ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत ते 2D डेटावरती कशी इम्प्लिमेंट करणार आपण ते पण शिकतो. म्हणजे नंपाईमध्ये पांडास थोडंफार आपल्याला काय करावं लागतं? यूज करावं लागतं विदाऊट शिकता. ठीक आहे. कारण का आपल्याला 2D डेटा जर का लोड करायचा असेल तर आपल्याला हेल्प लागते पांडाची. ठीक आहे. मग पांडाची तिथूनच स्टार्टिंग होती तुमची. डेटा लोड कसा करायचा? मग डेटा लोड केल्यानंतर ऑपरेशन कोण परफॉर्म करणार आहे? नंपाय. कारण का नंपाय ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. मग नंपायमध्ये आपण काय करणार? ऑपरेशन परफॉर्म करणार. आणि तिथं तुमचं नंपाय काय होणार? एंड होणार. जसं तुमचं नंपाय एंड झालं तसं पांडाच तुमचं स्टार्ट होणार. ठीक आहे. आता एक एक टॉपिक सांगतो. जर का तुम्हाला कोणता टॉपिक वाटते की ह्याच्यामध्ये असला पाहिजे तर मला तो सांगा तुम्ही आता. ठीक आहे. मग पांडास तुमचं स्टार्ट होणार. पांडास मध्ये सगळ्यात पहिलं आपण शिकणार की जसं एसक्यूएल मध्ये आपण टेबल बनवला, सेम पायथॉन मध्ये पण आपण कसं टेबल बनवू शकतो. टेबल पण बनवायला शिकणार. त्याच्यानंतर ना मल्टिपल टेबल कसे जॉईन करायचे ते पण शिकणार. ठीक आहे. म्हणजे मर्ज कसे करायचे टेबलला ते पण शिकणार. त्याच्यामध्ये लेफ्ट जॉईन, राईट जॉईन सगळे होणार तुमचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपण नेक्स्ट शिकणार बेसिक ईडीए. ठीक आहे. बेसिक ईडीएचे फंक्शन्स काय आहेत? म्हणजे तुमच्याकडे जर का डेटा आला, जसं की डॉक्टरकडे पेशंट आलं तर डॉक्टर बेसिक ट्रीटमेंट करतो. तसं तुमच्याकडे कोणताही न्यू डेटा येऊ द्या, तुम्ही कोणते बेसिक ऑपरेशन्स पहिले करणार त्याच्यावरती आणि डेटाचा मिनिंग समजून घेणार. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर डेटा समजला की मग तुम्ही डेटा क्लिनिंग करणार. काय करणार? डेटा क्लिनिंग. आता डेटा क्लिनिंगचे 2 पार्ट्स असतात, बेसिक आणि ऍडव्हान्स. पहिले तुम्हाला बेसिक डेटा क्लिनिंग शिकवलं जाणार. बेसिक डेटा क्लिनिंग मध्ये 2-3च ऑपरेशन शिकवले जाणार. म्हणजे तुम्हाला समजेल की डेटा क्लिनिंग काय असतं. त्याच्यानंतर ईडीएला आणि डेटा क्लिनिंगला थोडंसं ब्रेक देणार. डेटा फिल्टरिंग स्टार्ट होणार. काय स्टार्ट होणार? डेटा फिल्टरिंग. डेटा फिल्टरिंग 2 दिवस चालणार. ठीक आहे. 2 दिवस डेटा फिल्टरिंग झाल्यानंतर ना तुमची डेटा फिल्टरिंग वरती एक टेस्ट होते. काय होते? टेस्ट. टेस्ट संपल्यानंतर ना तुमचं स्टार्ट केलं जातं ऍडव्हान्स डेटा क्लिनिंग, जे एक लेक्चर असतं मी सांगितलंय तुम्हाला ते. ठीक आहे. आणि ऍडव्हान्स डेटा क्लिनिंग झाल्यानंतर ना आपलं स्टार्ट होतं अल्टर कमांड्स, जे की लास्ट लेक्चर असतं रिव्हिजनसाठी. कारण का तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये गेला की बेसिक डेटा क्लिनिंग करून दाखवायला लावली पांडाच्या हेल्पने तर तुम्हाला करावी लागते. आणि देन तिथेच तुमचं पांडाच काय होऊन जाणार आहे? एंड होऊन जाणार आहे. आणि मग तुमचं मॅटप्लॉटलिब आणि मग सिबन. ठीक आहे. 3-3 चार्ट्स आपण त्याच्यावरती काय करणार? क्रिएट करणार. आणि देन प्रोजेक्ट काय करणार? स्टार्ट करणार. प्रोजेक्ट 70% आणि 30% स्टॅटिस्टिक. ठीक आहे. असं आपण काय करणार? प्रोजेक्टचा रेशो ठेवणार आहे. आता काही डाऊट आहे का? असं वाटतंय काय राहिले याच्यामध्ये तर मला सांगा. हम्म? आता लायब्ररी बद्दल कोणतेही डाऊट असेल किंवा लायब्ररी वर्ड मध्येच काही डाऊट असेल तरी विचारा की लायब्ररी असतं काय नक्की. असेल डाऊट तर विचारा, तो पण मी क्लिअर करतो.
सगळ्यात पहिलं आज घरी गेलं की वाय यूज नमपाय पाठ करायचंय. जसं तुम्ही पाठ केलं वाय यूज पायथॉन इन डेटा अनालिसिस. किती दिवस लागतील याला सांगा आता. हम्म. एक दिवस. किती दिवस? ए, एक दिवस ना. चला दिले 5 दिवस. किती दिवस दिले? 5 दिवस. ठीक आहे. असं होतं की मी 5 जास्त दिवस दिले की तुमचा कॉन्फिडन्स तुटतो का? असं असेल तर सांगा. कमी देतो. बरं ठीक आहे. तुम्ही जर का एक दिवस मागता तेच तर मग दिला तुम्हाला एक दिवस. उद्या विचारतो मी रॅन्डमली कोणाला पण विचारणार. मग जर का त्याला आलं नाही तर पूर्ण बॅचला जे आहे ते पनिशमेंट दिली जाणार. ठीक आहे. मग जर का एक चुकी केली तर पूर्ण बॅचला पनिशमेंट. पनिशमेंट काय असेल सांगा. हम्म. पनिशमेंट काय द्यायची तुम्ही ठरवा. की पनिशमेंट काय द्यायची आपण मग. मला तर गॅरंटी आहे की भेटणार तर फिक्स आहे. मी विचारणारच असेल आहे. म्हणजे असं नाही 2-3 जणांना विचारणार आहे. ठीक आहे. रॅन्डमली विचारणार आहे आपण. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये 2 जण, ऑफलाईन मध्ये 2 जण. ठीक आहे. रॅन्डमली. ठीक आहे. ऑफलाईन वाले सांगतील की ऑनलाईन मधल्या कोणाला विचारायचंय. ऑनलाईन मधले सांगतील ज्याला विचार. ऑफलाईन वाले म्हणतील ना की याला विचारा. तोच सांगेल की ऑफलाईन मध्ये कोणाला विचारायचंय ते. ठीक आहे. हा. असं चालेल म्हणजे. असं पण म्हणणार की मी कोणासोबत तरी पार्शलिटी करतोय टार्गेट करतोय नाही करणार. ठीक आहे. ऑफलाईन वाले ऑनलाईन सांगतील ऑनलाईन वाले. ठीक आहे सांगतील. समजलंय. हम्म. हा आता काही डाऊट असेल तर विचारा. नाही आहे ना. हा मग सांगा पनिशमेंट काय ठेवायची उद्या. हॅलो सर. हा बोला. सर जेन या एम एल डी एलचं पोर्शन डेव्हलपमेंटकडे होणार का? नाही 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 डेव्हलपमेंटकडे ते नाही अरे ते वेगळं आहे. हे बघा डेव्हलपमेंट पूर्ण वेगळं आहे. डेव्हलपमेंट म्हणजे छोटं नाहीये. डेव्हलपमेंट जसं आपलं डेटा सायन्स जेनीआय पर्यंत जातं तसं डेव्हलपमेंटचं पण आहे. डेव्हलपमेंटचे टूल्स येत राहतात कंटिन्युअस. जसं की आता फास्ट एपीआय ट्रेंडिंगला. ठीक आहे. आता फास्ट एपीआय लोकांना वाटतं की रेस्ट एपीआय वेगळे फास्ट एपीआय वेगळे. ठीक आहे. त्याचे फ्रेमवर्क कंटिन्यू अपडेट होत राहतात. फ्रेमवर्क एकच नाहीये. अँग्युलर जेएस आहे. ठीक आहे. एक्सप्रेस जेएस आहे. नोड जेएस आहे सर्व्हरसाठी. ठीक आहे. मोंगोडीबी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोंगोडीबी इकडे पण आहे. ठीक आहे. HTML आहे. CSS आहे. रिॲक्ट आहे. रिॲक्ट नेटिव्ह आहे. ठीक आहे. अँड्रॉइड डेव्हलपमेंटचे पण ऍप वेगळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फ्लटर पण ट्रेंडिंगला आहे. ठीक आहे. ते सगळे डेव्हलपमेंट साईटला जातं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर का कोणतं चूज करताय पायथॉन पण आहे जावा पण आहे PHP पण आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पडूच नका आता डेव्हलपमेंट साईडला. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं चूज करताय .NET डेव्हलपर पण आहे. तुम्ही कोणतं चूज करणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते पण आहे. मग त्याच्यामध्ये जर का आता असं म्हटलं तुम्ही माझ्या इंटेन्शनने काय सांगेल की पायथॉन डेव्हलपमेंट कर बाबा. काय शिक जँगो आणि फ्लास्क हे तर राहिलंच. ठीक आहे. जँगो आणि फ्लास्क करतो. ठीक आहे. मग तो त्याच्याकडे जाईल. मग त्याला जर का वाटलं की इंडस्ट्रीमध्ये एक्सप्रेस यूज होत आहे. ठीक आहे. त्याला मी तर काय करू शकत नाही. की तो काय म्हणेल मग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणताल की मला बॅक एंड फ्लास्क मधून येतं तर मी फ्लास्क मधून करतो. एक्सप्रेस जेएस कशाला यूज करता. मला येत नाही तर असं नाही म्हणू शकत. तुम्हाला एक्सप्रेस जेएस यावं लागतं मग ते असं म्हणतात. बरं तुम्ही एक्सप्रेस सर जेएस शिकले. ठीक आहे. तो म्हटलं की ना आमचं बॅक एंड जे आहे ते रिएक्ट वरती रिएक्ट नेटिव्ह वरती. मग तुम्ही काय करणार. असं होतं. हा बोला कोणाला डाऊट आहे अजून. LLM क्लाउड वगैरे ॲझुअर वगैरे आहे ना तिकडे? अरे राजा ॲज्युअर. ठीक आहे. जे आहे ते क्लाउड कम्प्युटिंग मध्ये येतं. क्लाउडचं येतं. ठीक आहे. ते AWS डेव्हऑप्सचं पार्ट आहे. आपल्या इथं काय काय होतं आपल्या इथं LLM होतं रॅग होतं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग होतं. तुम्ही म्हटले तर डाली पण घेऊ लँगचेन होतं ओलामा होतं. ठीक आहे. हे ह्याचे होतं त्याच्यामध्ये सब टॉपिक जे आहेत ते सगळे होतात. टोकनायझेशन असेल इम्बेडिंग असेल मेमरी असेल एजंट असतील. ठीक आहे. मल्टी एजंट असेल MCP असेल सगळं होतं ते. ठीक आहे. पण इथं ॲज्युअर AWS. ठीक आहे. हे आपला पार्ट नाही तो डिप्लॉयमेंटचा पार्ट आहे. ठीक आहे. ते AWS DevOps बघतात. ठीक आहे. LLM वगैरे होतं आपल्या इथं. ठीक आहे. ते ॲज्युअर कुबरनेटिस डॉकर हे आपल्याकडे नाही होत. ठीक आहे. हे मलाच येत नाही तुम्हाला कुठून येणार आहे. पहिली गोष्ट तर मला येत नाही कारण का आपलं डिप्लॉयमेंटचा पार्टच नाहीये. ठीक आहे. आपला रोल वेगळा आहे त्यांचा रोल वेगळा असतो. हा आहे आपल्या याच्यामध्ये एक डेझिग्नेशन आहे एक फील्ड आहे. ठीक आहे. आपल्याच याच्यामध्ये डेटा सायन्समध्ये MLOps म्हणतो आपण त्याला काय म्हणतो. MLOps. ठीक आहे. MLOps अशी एक फील्ड आहे. ठीक आहे. त्याचा कोर्स जर का तुम्ही करताय ML+DevOps म्हणतात त्याला. ठीक आहे. तर तुम्ही जे आहे ते तुम्हाला हे सगळं पण समजतं कुबरनेटिस डॉकर AWS कशी CI/CD पाईपलाईन क्रिएट करायची. ठीक आहे. MLOps तर सगळ्यात पहिलं तेच शिकवलं होतं की CI/CD पाईपलाईन कशी डेव्हलप करायची. कसं मॉडेल लिंक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आपलं अजून एक टूल येतं सर्व्हिलन्ससाठी ML फ्लो काय असतं ते. ML फ्लो काय असतं ते पहिलं शिकवलं जातं.
त्याच्यानंतर एम एल फ्लो वरती पूर्ण मॉडेलची ट्रॅकिंग केली जाते. ट्रॅकिंग केल्यानंतर मॉडेल जर का चांगलं परफॉर्म करत असेल तरच त्या इंजिनियरचं मॉडेल डिप्लॉय केलं जातं. ठीक आहे, म्हणजे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्या मागे बॅकएंडला पूर्ण एम एल इंजिनियरची टीम काम करत असते. जसं की करण काम करतोय, अथर्व काम करतोय, ओम आणि आयुष, हे माझ्याकडे 4 एम एल इंजिनियर आहेत. ठीक आहे, चारहीकडे मी एक डेटा सेट दिलेला आहे. किती डेटा सेट दिले? 4 डेटा सेट त्यांच्या समोर ठेवलेत. मी यांना सांगितलं की तुम्ही आपण जे मॉडेल बनवतोय त्याच्यात रिलेटेड हे सगळे डेटा सेट आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा, याच्यामध्ये कोडिंग करा, तुमचं मशीन लर्निंगचं जे पण लॉजिक वगैरे आहे ते तिथे अप्लाय करा आणि मला चांगली अॅक्युरेसी आणून द्या. आता मला 4 जणांना सर्व्हिलन्स करायचं आहे. ठीक आहे, 4 जण हे वर्क फ्रॉम होम वरती आहेत. ठीक आहे, आणि मी माझी कंपनी बँगलोरला लोकेटेड आहे. मग मी कसं ऑपरेट करणार? मी तुमच्या घरी येऊन तर परफॉर्मन्स नाही बघणार किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट नाही मागणार. ठीक आहे, मग तुम्ही सगळे जे आहे ते मॉडेलचं वर्किंग झाल्यानंतर ना तुमचं डेलीचं काम, तुम्ही डेलीचं काम पुश करता एम एल फ्लो वरती. कशावर पुश करता? एम एल फ्लो. मग करणचं काम आलं, अथर्वचं आलं, ओमचं आलं, आयुषचं आलं. मग मी बघणार की आज चांगलं काम कुणी केलेलं आहे, काय काय पॅरामीटर्स तुम्ही यूज केले. मी इझिली तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक करणार एम एल फ्लो वरती. ठीक आहे, कारण का तुम्ही ज्युपिटर नोटबुक मध्येच खाली एम एल फ्लोचा कोड लिहिता, पुशचा. कशाचा कोड लिहिता? पुश. फक्त तुम्ही तिथे लिंक टाकली, पुश केलं की तुमचं जी पण ही ज्युपिटर नोटबुक फाईल आहे ती अपडेट होते माझ्या एम एल फ्लो वरती. मग मी इझिली तिथून बघू शकतो. ठीक आहे, कोण काय काय काम केले आज. ठीक आहे, आणि then त्याच्यानंतर ना मला वाटलं की आज करंटची अॅक्युरेसी चांगली आलेली आहे आणि करंटचं मॉडेल जे आहे ते बेटर आहे याच्यावरती. तर मग मी काय करणार, करंटला सांगणार की ते अपडेट कर. ठीक आहे, मग करंट कुठं अपडेट करणार? CI/CD पाईपलाईन थ्रू कुठं अपडेट करणार? आपल्या ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये. तिथे गेल्यानंतर ना युजरला एक छोटंसं अपडेट बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? अपडेट. कारण का काय झालं, बॅक एंडला थोडंसं अपडेट झालेलं आहे. मग सेम तसंच फ्रंट एंड, सेम तसंच बॅक एंड, सेम तसंच UI चेंज होतो, ज्याला आपण युजर इंटरफेस म्हणतो. ठीक आहे, मग आता करणने जर का चेंज केलं तर UI चेंज होणार आहे का? नाही चेंज होणार. युजर अशी गोष्ट चेंज होणार जी युजरला दिसणार पण नाही. ठीक आहे, आता जाऊ थोडंसं पुढे. अजून काय डाऊट असेल कोर्स रिलेटेड तर विचारा. आज क्लिअर करून घ्या सगळे डाऊट की अजून काय काय वाटतंय तुम्हाला. मी माझ्या साईडनं चाललंय की स्ट्रीमलाइट इंट्रोड्यूस करून द्यायचं कोर्समध्ये. ठीक आहे, की स्ट्रीमलाइट तुम्हाला शिकवायचं की कसं यूज करायचं आहे. ठीक आहे, कसं स्ट्रीमलाइट थ्रू आपण आपली वेबसाईट बनवू शकतो. ते चाललंय माझं करायचं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही अपेक्षा ठेवू नका. ठीक आहे, मी सांगितलेले 10 प्रोजेक्ट तुम्हाला देणार आहे तर ते 10 प्रोजेक्ट मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, ML चे देणार आहे, फिक्स देणार आहे म्हणजे देणार आहे. ठीक आहे, ते सोडून दुसरे काय असेल तर सांगा आता. ML चा प्रोजेक्ट इथं 80% इथं होणार, 20%चे मी तुम्हाला कोड शेअर करणार. ते फक्त तुम्हाला अटॅच करायचे, तुमचा प्रोजेक्ट परफॉर्म झाला. ठीक आहे, आता इथं असं कोण आहे का की एसक्यूएल झालं नाहीये? ठीक आहे, चालेल. तुझं अजून कोण नाही ना? बरं, ठीक आहे. याच्या पुढे कारण का डायरेक्टली आपण मशीन लर्निंग स्टार्ट करणार आहे ह्याच टायमिंगला. ठीक आहे, आता घरी गेलं की उद्या सांगा मला की उद्याच्या लेक्चरला इंटरव्ह्यू प्रिपरेशन ठेवायची आहे का नंपाई स्टार्ट करायचं आहे. हं? तेव्हा असं नाही, घाई नका करू. निवांत जरी म्हटले तरी ठेवू आपण. असं नाही की घाई, की घ्यायचे म्हणजे घ्यायचे, परत कधी होणार नाही. हे बघा, असं नाही की आता जर का आपण नंपाई स्टार्ट केलं उद्याच्या लेक्चर पासून तर तुम्ही म्हणताल तेव्हा की असं वाटतं की तुम्हाला सर आता आपण मंडेला काय करू, इंटरव्ह्यू प्रिपरेशन ठेवू, सॅटर्डे संडे आम्ही पूर्ण प्रिपेअर करतो हे येणाऱ्या, किंवा इथून पुढे सगळं जे प्रिपेअर करतो. कारण का तुम्हाला प्रिपरेशनसाठी ह्यावेळेस दोनच क्वेश्चन नाहीयेत. दोन क्वेश्चनला इंटरव्ह्यू प्रिपरेशन नाही म्हणत. व्हॉट इज अ पायथॉन अँड वाय यूज पायथॉनला इंटरव्ह्यू प्रिपरेशन नाही म्हणत, आणि इंट्रोडक्शन. हे 3 क्वेश्चन इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये नाहीत. आता इंटरव्ह्यू प्रिपरेशन जी असेल ती थोडी, मागच्या वेळेसचा परफॉर्मन्स किती होता मी सांगितलं की 20% जर का कन्सिडर केला आपण ऑन एन ऍव्हरेज, 20 नव्हतं जास्त होता, पण 20 कन्सिडर केला तर येणाऱ्या इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये परफॉर्मन्स आपला ऍटलिस्ट 40 पाहिजे. किती पाहिजे? 40 किंवा 35 एवढं तरी पाहिजे ऍटलिस्ट. म्हणजे मागच्यापेक्षा थोडीशी इम्प्रुव्हमेंट दिसली पाहिजे. तर मागचं पण येईना आता, असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, 20चं 15 नाही झालं पाहिजे, 20चं 25 झालं तरी ठीक आहे. ठीक आहे, 20चं 30 झालं तरी ठीक आहे, 50-60 झालं तर किती चांगलं आहे, विचार करा. ठीक आहे, मग आता इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी काय काय असणार आहे, जेवढं पण आता पायथॉन झालंय त्याच्यावरती थिअरी क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे, कोणत्याही लायब्ररीचा यूज विचारला जाईल, जे की मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, कोणती लायब्ररी काय यूज होते ते सांगायचे, कोणतं ऑपरेशन करायला लावणार का तुम्हाला मी? नाही करायला लावणार. त्याच्यानंतर ना HR क्वेश्चन्स विचारले जातील. मी HR क्वेश्चन अगेन सेंड करेन. ठीक आहे, DA बेसिक क्वेश्चन्स विचारले जातील तुम्हाला. ठीक आहे, आणि मग जे आहे ते कसं करायचं सांगा. इंडिव्हिज्युअली कंडक्ट करायचेत का, म्हणजे जी प्रिपरेशन आहे ती इंडिव्हिज्युअली ठेवायचंय का पूर्ण ग्रुपमध्ये ठेवायचंय? इंडिव्हिज्युअली.
इंडिव्हिज्युअली किती जण आहे तुम्ही? 30 जण इथं ऑफलाईन आहे, टोटल 27-28 जण आहे तुम्ही, 26 तरी असतीलच असतील. इंडिव्हिज्युअली ठेवलं ना तर 2 दिवस लागतील आपल्याला, माहिती आहे का? हम्म. सर दोन दोन करायचे काय एका टायमिंगला 2-2 जण घ्यायचे का? तसं म्हणून झालं कॉलेजच्या ओरल सारखं. हा, ग्रुपमध्ये नाही होत. अरे काय लाजायचंय, लाजू नका. ठीक आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. जर का आपल्यावर कोण हसलं की लगेच तुम्हाला पण वेळ येणारच आहे. ठीक आहे, तुमचे पण टायमिंग येणार आहे. ठीक आहे. बरं ठीक आहे, मग काय करू आपण? इंडिव्हिज्युअल तर कंडक्ट करायचं ट्राय करूच आपण. ठीक आहे, नाही झालं तर 2-2 जणांशी घेऊ. ठीक आहे. मी काय करेल, तिकडच्या केबिन मध्ये बसेल, तुम्ही सगळे हॉलमध्ये बसा. ठीक आहे. रोल नंबर आपण ठरवून देऊ सगळ्यांना. ठीक आहे. रोल नंबर कॉल केला की बाबा आपला नंबर लागलेला आहे. ठीक आहे. एक एक जणांचं घेऊ आपण. ठीक आहे. हा, मग बेसिक टास्क मध्ये तुम्हाला रिझ्यूम पण प्रिपेअर करा. ठीक आहे. रिझ्यूम मध्ये तुम्हाला जसं बनवायचं तसं बनवा. असं नाही की एकदम बनलंच पाहिजे. फक्त रिझ्यूम वरती फोटो बिटो नाही लावायचा, अजिबात लावायचा नाही. ठीक आहे. आपण लग्नाची पत्रिका डिझाईन नाही करत आहे. ठीक आहे. फोटो असला पाहिजे का रिझ्यूम वरती? नसला पाहिजे. ठीक आहे. एकदा झालं होतं तसंच. ठीक आहे. ते ग्रीटिंग कार्ड सारखं झालं होतं रिझ्यूम, माहितीये का? तुम्ही ते कॅनवा वगैरे युज नका करू. ठीक आहे. कॅनवा युज करायचा का रिझ्यूम साठी? नका युज करू कॅनवा. ठीक आहे. आता बेसिक यूज करायचंय तुम्हाला, तर तुम्हाला याचा यूज करा, ओव्हरलिप्सचा. कशाचा यूज करा? ओव्हरलिप्सचा यूज करा. ठीक आहे. भेटू आता आपण नेक्स्ट लेक्चरला. कधी ठेवायची इंटरव्ह्यू प्रिपरेशन? मंडेला ठेवायची का ट्युजडेला ठेवायची? नको, मंडेला पण नको, ट्युजडेला ठेवू पुढच्या. ठीक आहे. कारण का मंडेला तुम्ही सॅटर्डे संडे दमून येता. ठीक आहे. आणि मग त्याच्यात इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा झटका, मग 3 दिवस सलग सुट्टी होती तुम्हाला. कधी ठेवू आपण? ट्युजडेला. ठीक आहे. हा. आता कोणाला काही ट्युजडेला कोण सुट्टी वगैरे घेणार असेल तर मला आधीच सांगा. कधी? फ्रायडेला. ठीक आहे. हा, चालेल. आता कोणाला काय वाटतं का की ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा घेतलं पाहिजे अजून? कोण कोण डीएस आहे ऑफलाईन मध्ये? फक्त प्लेन डीए. कोणच नाही डीएच ऑनलाईन मध्ये. कोण डीएच आहे? जरा यस यस म्हणा काहीतरी. फक्त डीए. बरं, 9 मिनिटं राहिले, चला आपण थोडंसं कोडिंग पण करू. ह्याचे जे आहे ना, ते रेकॉर्डिंग ऑफ करतो आणि देन परत ऑन करतो.